श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनींना शिष्य नामधारक विनंतीपूर्वक म्हणाला. म्लेंच राजाने श्री गुरूंना आपल्या नगरास नेले याविषयी आपण सांगितले. तेथून ते गाणगापुरास परतले. त्यापुढील कथाभाग सांगावा ही विनंती आहे. तेव्हा सिद्ध म्हणाले, वत्सा ऐक, ही वैशिष्ट्यपूर्ण कथा ऐकल्यावर सर्व दोष जातील आणि इष्टकामना पूर्ण होतील. राजाला भेट देऊन श्री गुरु गाणगापुरात आले आणि यापुढे आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रकट राहिलो. म्लेंच राजाला भक्ती उत्पन्न झाली आणि तो जसा भेटावयास तसेच अन्य जातीचे लोकही येतील, म्हणून आता गुप्त राहावे आणि लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जात असल्याचे उघडपणे सांगावे असा विचार करून श्री गुरु निघाले. गाणगापुरात ते गुप्तपणे राहिले आणि त्यांनी दृश्य देहाने शिष्यांसहित श्रीशैल यात्रेला जात असल्याचा देखावा निर्माण केला. भक्त त्यांना संचित मनाने निरोप देण्यास आले तेव्हा श्री गुरूंनी त्यांना प्रेमाने धीर दिला. सर्वजण शोक करू लागले, त्यांच्या पाया पडू लागले. हे स्वामी, हे यतिराज, आम्हाला सोडून का जाता? तुम्ही भक्तांसाठी कामधेनू आहात, आमच्या सुखाचे निदान आहात. आम्हा बालकांना सोडून का जाता? अशी विनवणी ते करते झाले. भक्त म्हणाले, तुमचे नित्य दर्शन घडताच आमची पापे दूर होत असत. मनात जी इच्छा धरावी ती पूर्ण होत असे. बालकाला एकटे सोडून त्याची आई कशी जाईल? तुम्हीच आमचे माता पिता आहात, आमचा अवेर करू नका. लोक नाना प्रकारे विनवणी करू लागले तेव्हा श्री गुरूंनी स्मित हास्य करून त्यांना आश्वासन दिले आणि चिंता करू नये असे सांगितले. श्री गुरु म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरच्या संगमात नित्य स्नान करू, मठात गुप्तपणे वास्तव्य करू. ज्या भक्ताचे माझ्यावर प्रेम असेल त्यांना मी इथे प्रत्यक्ष दिसेन. लौकिक अर्थाने इतर अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आम्ही श्रीशैल यात्रेत जात आहोत. सकाळचे स्नान कृष्णा नदीत करून पंचनदी संगमावर औदुंबर क्षेत्री अनुष्ठान करू आणि दुपारी भीमा तीरावर येऊ. अमरच्या संगमावर स्नान करून मठात निर्गुण स्वरूपात पूजेचा स्वीकार करू. तुम्ही कुणीही चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले. ते सर्वांना म्हणाले, मनात शंका धरू नका, आम्ही नित्य अहोरात्र गाणगापुरातच राहू. हे त्रिवार सत्य आहे. जे आमची भक्ती करतात त्यांच्यावर आमचे प्रेम असते, त्यांची मनोकामना पूर्ण होते. हे आमचे अढळ वचन आहे. हा अश्वत्थ नसून साक्षात कल्पवृक्ष आहे आणि तो प्रत्यक्ष संगमावर आहे. त्याची पूजा केली असता तुमच्या मनात असलेली इच्छा लागलीच पूर्ण होईल. कल्पवृक्षाची पूजा करून आमचे स्थान जेथे आहे तेथे निर्गुण पादुका ठेवतो. त्यांची मनोभावे पूजा करावी. गणपती हा विघ्ननाशक आहे, त्याची पूजा करावी, त्यामुळे तुमचे इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होईल. सर्व विघ्ने नष्ट करणाऱ्या विनायकाची पूजा करा. तसेच येथे असलेल्या 8 तीर्थांकडेही अवधान द्या. येथे 3 वेळा आरती केल्याने आम्हाला आनंद होईल. भक्तजनांची जी इच्छा असेल ती त्यांना प्राप्त होईल असे सांगून श्री गुरु श्री पर्वतावर जाण्याकरता निघाले. त्यानंतर जेव्हा भक्तगण मठात परत आले तेव्हा त्यांनी श्री गुरु मठात असल्याचे दिसले. भक्तजन चकित झाले आणि म्हणाले, श्री गुरु त्रयमूर्ती हेच परब्रह्म आहेत. यांना मनुष्य देही मानणारे नरकात जातील, हेच सत्य. श्री गुरु महिमा आम्हाला न कळणारा असा आहे. त्यांनी पुन्हा पाहिले तेव्हा त्यांना श्री गुरु दिसेनात. केवळ काही प्रेमळ भक्तांनाच ते दिसत होते. श्री गुरु अशा रीतीने गुप्त रूपाने मठातच राहिले. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावर यात्रेसाठी गेले आणि पाताळगंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, फुलांचे आसन तयार करावे. मला पहिल्या तीरात जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच पुन्हा भेटू. श्री गुरूंनी आज्ञा देताच शिष्यांनी शेवंती, कमळे वगैरे विविध फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. त्यांनी फुलांचे मनोहर आसन तयार केले आणि पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही गावात जावे. शिष्य दुःख दूर करून तेव्हा श्री गुरु म्हणाले, मी गाणगापुरात तुमच्या जवळ राहणार आहे. मग दुःख कशाला करता? वेगळा विचार मनात आणू नका. लोकांना आम्ही जातो असे दिसते, पण मी भक्तांच्या घरी राहतो याची खात्री बाळगा. भक्तांना असे सांगून श्री गुरु पाण्यामध्ये ठेवलेल्या फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी भक्तांचा निरोप घेतला. त्यावेळी बहुधान्य नावाचे वर्ष सुरू होते. गुरु कन्या राशीस होता. उत्तरायणात रवी कुंभेत होता. ऋतू शिशिर, महिना माघ, पक्ष कृष्ण आणि तिथी प्रतिपदा, शुक्रवारचा दिवस होता. त्यावेळी श्री गुरु निजानंदी मग्न झाले. निरोप घेताना श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही स्वतःच्या मठाला म्हणजे निजस्थानाला जातो. तेथे पोचलो की खून म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील. त्यांचा स्वीकार तुम्ही प्रसाद रूपाने भक्तिभावाने करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा नित्यवास राहो. आणखीन एक खूण सांगतो, माझे स्मरण गायनातून करावे. जे
असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी नित्य वास्तव्य करेन. गायनावर माझे फार प्रेम आहे. जे लोक नित्य गायन करतील त्यांच्यावर माझी अत्यंत प्रीती असते. मी त्यांच्या घरी नित्य राहतो. त्यांच्या घरी व्याधी रोगराई नसते. त्यांचे दारिद्र्य दूर होते. त्यांचे पुत्रपौत्रही श्रीमंत आणि कीर्तिवंत होतात. ते शतायुषी होऊन आनंदाने नांदतात. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. याबद्दल मनात शंका धरू नये. शिष्यांना असे सांगून श्री गुरु गंगेच्या प्रवाहावरच अदृश्य झाले. भक्त व्याकुळ होऊन गंगेत शोध घेऊ लागले. ते अशी काळजी करीत असताना काही नावाडिक नौका घेऊन तीराशी आले आणि सांगते झाले, आम्ही श्री गुरूंना पाहिले. आम्ही पहिलं तीरावर होतो. तिथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले. असे शिष्यांना आनंद देणारे वृत्त सांगते झाले. नावाडी म्हणाले, त्यांचा वेश संन्यासाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी त्यांनी आमच्याकडे एक निरोप सांगितलेला आहे. आम्ही कर्दळी वनात जात आहोत, पण गाणगापुरातही आम्ही नित्य राहू असे त्यांनी तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही भ्रम झाल्याने दुःख करीत आहात. अहो, आम्ही श्री गुरूंना पाहिले आहे. त्यांच्या चरणी सोन्याच्या पादुका होत्या. तुम्हा सर्वांना त्यांचा असा निरोप आहे की तुम्ही आपापल्या स्थानात जावे. माझी भक्ती करून वंशपरंपरेने सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावी असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाडी असे सांगत असताना प्रसादाची फुले प्रवाहातून येत होती. ती पाहून आनंदाने सर्वांची चित्तवृत्ती तटस्थ झाली. तेथे 4 प्रसाद पुष्पे आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. तेव्हा शिष्य नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरूंचे मुख्य शिष्य कोण होते? फुलांचा लाभ कुणाला झाला ते मला सविस्तर सांगावे. त्यावर सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुनाथांचे अनेक शिष्य होते. गाणगापुरात जे शिष्य आश्रमात गेले त्यांच्यातील ज्यांनी संन्यास घेतला त्यांना तीर्थस्थानी पाठविले होते. बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती यांना श्री गुरूंनी परत पाठवले. मी स्वतः संगमावर राहिलो. गृहस्थाश्रम धर्माचे पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी नांदत होते. श्री पर्वतावर 3 आले आणि मी 4था होतो. सायमदेव साखरे, 2 कविश्रेष्ठ नंदी आणि नरहरी अशा 4घांनी ती फुले घेतली. श्री गुरूंचा प्रसाद घेऊन 4 शिष्य आले. नामधारका, ते फूल मी माझ्याजवळ नित्यपूजेत ठेवले आहे असे म्हणून सिद्धमुनींनी त्यांच्याजवळचे फूल नामधारकाला दाखविले. ते म्हणाले, श्री गुरूंचा असे हे महात्मा आहे. त्याला अन्य उपमा देता येत नाही. मी तुम्हाला फारच थोडे सांगू शकलो. सर्व काही जाणून घ्यायचे असेल तर चरित्र आणि महात्म्य अपरंपार आहे. श्री गुरुचरित्र ही जणू कामधेनू आहे. तुला सविस्तर कथा सांगितल्या आहेत. त्या श्रवण केल्याने तुझे दुःख आणि दारिद्र्य दूर झाले आहे असे समज. हे गुरुचरित्र जे पुस्तक रूपाने लिहितील ते पवित्र होतील, श्रीमंत होतील. तसेच जे कोणी श्रोते याचे श्रवण करतील ते लक्ष्मीवंत होतील. अशा मंडळींना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील. त्यांचे मातृकुळ आणि पितृकुळ या दोन्ही कुळांना मोठा आनंद लाभेल आणि ते पुत्रपौत्रांसह सुखाने नांदतील. सिद्धमुनींनी असे सांगितले तेव्हा नामधारकाला आनंद झाला आणि त्याला तात्काळ सर्व अभीष्ट प्राप्त झाले. सरस्वती गंगाधर म्हणतात, नामधारकाला असा वर मिळाला की तो लक्ष्मीवंत झाला. त्याला पुत्रपौत्र होऊन तो शतायुषी झाला. श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने सर्व अभीष्ट प्राप्त झाले. म्हणून सकळ जन हो, गुरुचरित्राचे श्रवण करा. हा अमृताचा कुंभ आहे. सर्वांनी त्याचा तात्काळ स्वीकार करावा. धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यासाठी श्री गुरुचरित्र कथा श्रवण करावी. आपल्या पुत्रपौत्रांविषयी ज्याला ताड आहे, इच्छा आणि आस्था आहे त्याला ह्या कथा फारच मधुर वाटतील. जो ही कथा श्रवण करील त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास्तव्य करेल. या कथेच्या श्रवणाने 4ही पुरुषार्थ पूर्ण होतील, परमार्थ प्राप्त होईल आणि त्याच्या वंशजाचे श्री नृसिंह सरस्वती रक्षण करतील. सरस्वती गंगाधर श्रोतृवर्गाला वंदनपूर्वक सांगत आहे की मनोहर कथा श्रवण केल्याने तुम्हाला सर्व इष्टते प्राप्त होईल. याकरिता भावभक्ती मुख्य आहे. श्रवण, पठण, निजध्यास आणि मनन प्रेमाने करणे आवश्यक आहे. हे सर्व काही श्री नृसिंह सरस्वती शंकरांचे चरणी अर्पण केले आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने सर्वजण सुखी झाले आहेत. हा ग्रंथ घरामध्ये पवित्र जागी ठेवावा. शुद्ध वस्त्र व शुद्ध मन ठेवून पूजा करावी. श्री गुरुचरित्र अमृतामधील सिद्ध नामधारक संवादातून गुरु समाधीचा वृत्तांत मांडणारा 51वा अध्याय समाप्त झाला. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा श्री गुरु समाधी गमनाचे वर्णन करणारा हा 51वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे.
श्री गुरुदेव दत्त.